नमस्कार. आजचा विषय आहे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना. ही योजना खरंच छोटे उद्योजक आणि स्टार्टअप सुरू करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. हो, अगदी बरोबर. पण सुरुवात करूया या प्रश्नाने, नेमकी ही योजना आहे तरी काय? मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. सरकारनं 2015 मध्ये सुरू केली, जेणेकरून लहान उद्योगांना कर्ज मिळू शकेल. आणि विशेष म्हणजे या योजनेत गॅरेंटरची गरज नाही. हा तर अनेकांसाठी मोठा दिलासा आहे. हो, आणि कर्जाची रक्कम सुद्धा लवचिक आहे, 50,000 पासून 10 लाखांपर्यंत. पण इतके पैसे कोणासाठी दिले जातात? म्हणजे कोण अर्ज करू शकतो? अगदी सामान्य टेलरिंग, फूड स्टॉल, पार्क, किराणा दुकान, अगदी ट्रेंडिंग व्यवसाय करणारे सुद्धा पात्र आहेत. वयाचं काही बंधन आहे का? हो, अर्जदाराचं वय किमान 18 वर्ष असायला हवं आणि अर्थातच भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. मग प्रकार काय आहेत योजनेचे? 3 प्रकार: शिशु, किशोर आणि तरुण. शिशु म्हणजे 50,000 उच्च 80,000 पर्यंत. किशोर म्हणजे 5 लाखांपर्यंत. तरुण म्हणजे 10 लाखांपर्यंत. म्हणजे सुरुवातीपासून मोठ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही आहे. बरोबर. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. थोडक्यात सांगेन का ती प्रक्रिया? हो, बँकेत जा, कागदपत्रं द्या, अर्ज भरा आणि बँक तुमचं मार्गदर्शन करते. कोणती कागदपत्रं लागतात? आधार, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, व्यवसायाचा पुरावा आणि प्लेनन. महिलांना काही विशेष फायदा आहे का? हो, महिलांना व्याजदरात सूट मिळते. त्यांच्यासाठी प्रोत्साहन आहे. अरे वा, म्हणजे महिलांसाठी ही योजना आणखीनच फायदेशीर आहे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, व्यवसाय प्लॅन पक्का असावा. बरोबर, कारण कर्ज फक्त घ्यायचं नाही, परतफेडही करावी लागते. अगदी. त्यामुळे गरजेइतकंच कर्ज घ्यावं. आणि सर्व अटी नीट समजून घेणंही महत्त्वाचं आहे. मग शेवटी सांगायचं झालं तर, ही योजना खरंच छोट्या उद्योजकांसाठी वरदान आहे. हो, आणि जर तुम्ही काहीतरी नव्याची सुरुवात करू पाहत असाल तर ही संधी दवडू नका. चला तर मग याच माहितीच्या जोरावर व्यवसायाचा पुढचा टप्पा गाठूया. आणि पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.